जय भीम नमो बुद्धाय युसीएन बुद्धाच्या या विशेष कार्यक्रमात आपल्या सर्वांचं खूप खूप स्वागत. प्रेक्षकांना मला असं सांगायचं आहे की आपण आता स्वातंत्र्याची 75वी गाठलेली आहे आणि स्वातंत्र्याची 75वी तर आपण गाठलेली आहे आणि त्याचा मोठा गवगवा देखील करतोय की आमच्या देशात आमूलाग्र परिवर्तन आलेले आहेत. मग ते IT सेक्टर असो किंवा कुठलंही क्षेत्र असो, शैक्षणिक क्षेत्र असो, त्या क्षेत्रामध्ये आपण आमूलाग्र परिवर्तन केलेले आहे आणि आपण स्वतःला विश्वगुरु संबोधत असतो. परंतु या आजच्या वैज्ञानिक युगात, आजच्या सोशल मीडियाच्या युगामध्ये आपण आपले वैचारिक परिवर्तन झालंय का हे देखील तपासणं ही एक मोठी जबाबदारी आहे आणि त्या जबाबदारीचं भान ठेवूनच महापुरुषांचे विचार जनसामान्यांपर्यंत पोहोचवण्याचं काम मोठ्या प्रमाणात अनेक व्यक्ती करत असतात आणि त्याच अनेक व्यक्तींपैकी एक महत्त्वपूर्ण व्यक्ती आज आपल्या सोबत आहेत. सप्तखंजिरी वाजक जे राष्ट्रसंतांचे आणि अन्य महापुरुषांचे विचार जनमानसांपर्यंत पोहोचवण्यासाठी पायाच्या अक्षरशी पायाची भिंगरी करून ते संबंध महाराष्ट्रभर, महाराष्ट्रातच नव्हे तर महाराष्ट्राच्या बाहेर देखील फिरून ते समाज प्रबोधन करत असतात. अशी आपल्यासोबत सत्यपाल महाराज जी आहेत. तुमचं आमच्या या कार्यक्रमात खूप खूप स्वागत. गुरुजी, मी आत्ताच सांगितलं की आपण स्वातंत्र्याची 75 वर्षे पूर्ण केलेली आहेत, पण अजूनही आपण खूप मोठे बदल स्वीकारलेले आहेत. सोशल मीडियाचं माध्यम आहे, मोबाईल आहे, तंत्रज्ञान आहे, पण वैचारिक जी जडणघडण व्हायला पाहिजे ती तशा प्रकारची होताना दिसत नाही. कारण आम्ही तुमचे प्रबोधन पाहत असतो. अनेक लोक आताही अंधश्रद्धेमध्ये गुरफटलेले आहेत. म्हणजे आधीची लोक अशिक्षित होती त्यामुळे अंधश्रद्धेत गुरफटलेली होती ते आपण एकदा मानू शकतो, कारण अशिक्षित होते. पण आता शिक्षित लोक सुद्धा अंधश्रद्धेच्या मार्गावर चाललेले आहेत. काय सांगाल गुरुजी याबद्दल? म्हणजे एकंदरीत तुम्ही स्वातंत्र्याची 75 वर्ष पूर्ण केल्यानंतर देखील आपल्यात वैचारिक परिवर्तन झालं नाही, याचं काय कारण असू शकते? काय सांगाल गुरुजी? मला तर काही जास्त ज्ञान नाही, बरोबर, परंतु मी जेवढा शिक्षण मी मॅट्रिक नाबाद, पण तरी मी समाजाचं हे पाहून राहिलो की सर्व सुशिक्षित नाही, पण काही जो वर्ग जास्त वळून राहिला त्याच्या मागं काही लोभ आहे, आर्थिक काही दुसरे असे अनेक कारण आहेत. ते त्याला कळते की बा हे अंधविश्वास आहे, किंवा आता आपण पाहून राहिलो धर्म वेळेपणा होऊन राहिला. धर्म काही पोराचा पोर खेळ नाही रे, आपल्याला उगीच भडकून देऊन राहिले. हे त्याचा टाइमपास, आपला मतलब स्वार्थ तेवढा काढला, मतलब काढायचा असं सुरू आहे. ज्याचं इलेक्शन मध्ये इकडचंही खाते, या पक्षाचंही खाते, त्याचंही खाते, ती कोणी खाते, कोणी खाते. आता आपण म्हणतो महागुरु महागुरु महागुरु. आजच्या देशाची अंधश्रद्धा पहा की धर्म वेळेपणा पहा. आता आम्हाला आपण साने गुरुजींनी शिकवलं, खरा तो एकच धर्म, जगाला प्रेम अर्पावे. आता हे सर्व अभ्यास आहे लोकांचा, तरी आज जातीयवाद, धर्मभेद, धर्मांधता, अश्लीलता हे खूप लिमिटच्या बाहेर. कायचं महागुरु? कारण काय होऊन राहिलं, सत्यपाल सांगते मीच तसा वागत नाही. लोकांना सांगितलं बोले तैसा चाले तो थोर म्हणावा, सांगे परी न वागे तो चोर म्हणावा. मलाही दुःख, मी कधी कधी विचार करतो का असं वागतात लोक. ते फक्त टाइमपास करतात की बा आपला पैसे आले, मतलब आला, मग तेवढा टाइमपास करायचा. आपण दारूवर बोलत होतो, दारू फार वाईट आहे. खरंच माझ्या महाराज तिकडे जाऊन दारू पितात. म्हणजे पहिले माणसाच्या कर्तृत्व पाहिजे, मग वक्तृत्व, मग कुठं नेतृत्व लागते. आचरणाविन धर्म कशाचा, अवडंबर सगळे. राजकीय पोझिशन पाहिली. आता आम्ही ऐकून राहिलो, आम्ही समाजाचं, जगाचं कल्याण व्हावं, समाजाचा विकास व्हावा म्हणून पक्ष बदलवतो. तर 75 वर्ष
75 वर्ष झाले. मला सांगा, समाज सुधारला की गरीब लोक बदलले की नेतेच बदलले? ते नेतेच बदलले. नेत्याचीच आर्थिक परिस्थिती वाढली आणि गरीबच आहे. अजूनही त्याला औषधी घ्यायची आहे दवाखान्यात, तर अर्धी द्या म्हणते मेडिकलमध्ये. म्हणजे गोरगरिबीचं दुःख वाढून राहिलं, कमी नाही होऊन राहिलं. कागदपत्रावर गरिबी कमी झाली, पण गरिबी तुम्ही जगात पाहाल. आणि निष्क्रियता याला आपणही कारणीभूत आहोत. गुरुजी, मला याला जोडून एक प्रश्न विचारावासा वाटतो. अंधश्रद्धे, टाइमपास ह्या गोष्टी तर आल्याच, त्या राजकीय प्रेरित गोष्टी आहेत. कारण की काही लोकांना आपल्या राजकारणाची पोळी शेकायची आहे म्हणून धर्मांधता किंवा जातीय तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न करतायत. गुरुजी, पण याच्यामध्ये बहुजन समाज हा भरडला जातोय. कारण बहुजन समाजातली या मोठ्या मोठ्या लोकांची जी मुलं आहेत ती विदेशात शिकायला जातात आणि बहुजन समाजाची जी मुलं आहे ती रस्त्यावर कुठल्या तरी एका विशिष्ट पक्षाची, कुठल्या तरी धर्माची झेंडे घेऊन हे रस्त्यावर उतरतात. याकडे तुम्ही कसं बघता? कारण तुम्ही खेड्यापाड्यामध्ये तुम्ही प्रबोधन करताय आणि याची तुम्हाला प्रत्यक्ष जाणीव असेल. अनेक कार्यकर्ते तुम्हाला जेव्हा प्रबोधनासाठी बोलवतात तेव्हा त्यांच्या अपेक्षा हेच असतात की आमचा जो बहुजन समाजातला युवक वर्ग आहे तो दुरुस्त व्हावा. तुम्ही त्याच्याकडे कसं पाहता गुरुजी? मी तोच विचार राहते, माझाही पाहण्याचा दृष्टिकोन की हे बदलले पाहिजे, तिकडे वळले नाही पाहिजे. यांचे बुद्धिमान राष्ट्रपती अब्दुल कलाम याचा विचार घेऊन यांनी स्वतःच्या पायावर पहिले उभं राहिलं पाहिजे. म्हणजे यायले हात पसरायचं कोणाच्या समोर, हे तिकडे पळणार नाही. पण यायले ना शिकू देत. आता बी फार्म करायचं असलं, बरोबर एका वर्षाले बी फार्म करायला अमरावती, दर्यापूर किंवा कुठे शहरात जातो, 3 लाख पाहिजे. आणि त्याचा पर्सेंटेज काय येत नाही, कारण 1.5-2 लाख रुपये तर ते राहायचे. साधं बी फार्म आणि डी फार्म व्हायले जर 4-5 लाख रुपये 7-8 लाख रुपये लागले. गुरुजी, महापुरुषांचा विचार तुम्ही जनसामान्यांपर्यंत पोहोचवताय. तुम्ही प्रबोधनाच्या माध्यमातून एकदम विदर्भातल्या भाषेमध्ये, म्हणजे ग्रामीण भाषा पाहून तुम्ही तिथली परिस्थिती पाहून त्या ग्रामीण भाषेतल्या माध्यमातून तुम्ही पोहोचवताय. प्रतिसाद बराच मिळतोय. लोक तुमची प्रशंसा करतात, लोक राष्ट्रपुरुषांची देखील प्रशंसा करतात. पण आचरण म्हटलं तर शून्य. तुम्ही आता बोलतानाच बोलला की अनेक लोक कार्यक्रमात येतात, कदाचित दारू पिऊन पण ते टाळ्या वाजवत असतील. ही परिस्थिती अतिशय गंभीर आहे. त्याकरिता तुम्ही तुमच्या अख्ख्या आयुष्यात हे सगळं तुम्ही बघत असताना कुठेतरी सुधारणा होत आहे? म्हणजे असं वाटतंय की आपल्या प्रबोधनाचं काहीतरी चीज झालं आहे? बिलकुल. कौन कहता आसमान को शेद गिरता नहीं, तबीयत से एक पत्थर तो उछाल. म्हणजे सर्वच नाही, किंचित थोडा तरी बदल यानं पडून राहिला. काही लोक म्हणते ना तमाशानं बिघडत नाही, कीर्तनानं सुधारत नाही, मुंडियानं नाही, मोबाईलमुळं. आता एक भयंकर दुःख आहे, लग्न झालं रे की पती पत्नीत घटस्फोटाचं भयंकर. काऊन तर महिला पुरुष हे मोबाईलवर चमकबाज पाहतात आणि त्या चमांग पडतात. दोरीच्या सापा भिवनी भावा, दुःख नाही जीवा शिवा, अंतरीचा ज्ञान देवा, मालवू नको रे, मृगजळासारखं. आणि ते फसतात आणि जिंदगीचा नाश करतात. आता मी कालच कोर्टात गेलो होतो. पोरी तरुण पोरं लग्नाला 1 वर्ष नाही झालं, घटस्फोटाच्या गोष्टी. म्हणून दुःख वाटून राहिलं. आपले जे संताचे, सुधारकांचे, आता सर्वांचे प्रयत्न आहेत. फरक पडत नाही असं म्हणूच नका. वाईटाचा फरक पडते तर चांगल्याचा फरक नाही होईलच.
आणि गुरुजी आणखी एक महत्वाचा प्रश्न, तुम्ही अंधश्रद्धेवर प्रहार करणारे तुम्ही कीर्तनाच्या माध्यमातून, प्रबोधनाच्या माध्यमातून करताय, पण बी प्रॅक्टिकल काही गोष्टी तुम्ही करून दाखवताय. सध्याच तुमचा एक व्हिडिओ मी बघितलेला आहे, मला वाटते तो पवनी नजदीक एक छोटंसं गाव आहे, त्या गावामध्ये असं आगीवर बसण्याचं किंवा एका गरम तव्यावर बसण्याचं काय प्रकार होता गुरुजी तो नेमका, आणि तुम्ही कसं काय त्याला सांगितलं की ही अंधश्रद्धा आहे म्हणून? मी ते बसून पाहिलं. तो जाळ लावताना तवा गरम किंचित झाला, पण जाळ भरपूर दिसत होता. बरोबर. नाही जाय ना, उष्णता अग्नी कोणाला सोडत नाही. बरोबर. आपल्याला गलत सांगतात, निश्चित. मायले का अग्नीत बसले, माय मेली आणि पोरग मेलं नाही. असं कधी अग्नी, हवा, पाणी सोडते का? साधू संत मठ मंदिर कुठलाही मोठा व्यक्ती असला तरी पण महापुरुष सोडते का? नाही, निश्चितच नाही. बिल्डिंगा 3 मजली पडल्या तर मग ते सोडतच नाही. बरोबर. ना मंदिर सोडे, ना मस्जिद सोडे, ना गुरुद्वारा सोडे, ना बुद्ध विहार. आती रही हवा भली दुनिया में जोर की, ते सोडणारच नाही. तर म्हणून आपण ते कोणत्याही गोष्टीत, आपण जर गाडीत गेलो आणि ऍक्सिडेंट झाला, 4 जण मेले, तर म्हणते देवाच्या कृपेनं मर्जी देवाची वा मेले, आणि त्यातले गाडीतले 14 जण वाचते तर ते देवाची मर्जी. असं म्हणाले समाधानासाठी ते आता भगवंतावर टाका लागते, असं आहे देवाची कृपा. म्हणजे चांगलंही झालं तरी ती देवाची कृपा, आणि वाईटही झाली तरी काळ आलेला होता, देवाकडे त्याचं लिखित होतं ते त्या वेळीपर्यंत, म्हणून ते गेलेलं आहे. एकंदरीत गुरुजींनी महत्वाची गोष्ट सांगितलेली आहे, आणि गुरुजींचं प्रबोधन तुम्ही निश्चितच ऐकत असता. माझ्या प्रेक्षकांना मला असं विनंती आहे, पण ते निव्वळ ऐकून नाही तर त्या माध्यमातून काहीतरी शिकून आणि ते इम्प्लिमेंट करणं देखील महत्वाचं आहे. गुरुजी या वयात देखील आज नागपूरला आलेले आहेत आणि संबंध महाराष्ट्रभर फिरत असतात. हेतू एकच की आपल्या महापुरुषांचा विचार समाजापर्यंत पोहोचावा, तो रुजावा आणि इतरांपर्यंत देखील पोहोचावा, ह्याकरिता गुरुजी फिरत असतात. गुरुजी आणखी एक महत्वाचा प्रश्न, सगळे प्रश्न आमचे महत्वाचेच असतात गुरुजी, कारण तुमचं जे काम असते तुम्ही आमच्यासाठी अतिशय महत्वाचं आहे. आमचं हे माध्यम असलं तरी पण तुम्ही जे प्रबोधनाच्या माध्यमातून लोकांपर्यंत पोहोचवू शकता ते आम्ही मात्र पोहोचवू शकत नाही, पण तुम्ही सांगितलेल्या गोष्टी, तुमचं प्रबोधन मात्र टीव्हीच्या माध्यमातून आम्ही आमच्या प्रेक्षकांपर्यंत पोहोचवू शकतो. गुरुजी, आज वर्तमान परिस्थिती आपण बघितलेली आहे, फार कोलाहल माजलेला आहे. आंतरराष्ट्रीय लेवलवर भारताची नाचक्की होत आहे, पण विश्वगुरु म्हणून कुठेतरी माध्यम दाखवण्याचा प्रयत्न करतायत, कुठेतरी खोटारडेपणा मोठ्या प्रमाणात सुरू आहे. राष्ट्रसंत गेले, आपल्या इथले समाज सुधारक गेले, पण त्या समाज सुधारकांच्या, राष्ट्रसंतांच्या आणि इतर महापुरुषांच्या विचारांची प्रासंगिकता आजही आहे असं तुम्हाला जाणवतंय? निश्चितच आहे, पण ती कशी आहे तुम्ही मला सांगू शकता? जसं तुकडोजी महाराजांनी लिहिलं, धर्म काही पोराचा पोर खेळ नाही रे. बरोबर. आता धर्मांधतेचे वाद चालू आहे. बरोबर. कोणी महात्मा, महापुरुषाईले नाव ठेवतात. बरोबर. आज त्याच्यामुळे तर बाई राष्ट्रपती आहे. बरोबर. द्रौपदीबाई. बरोबर. आज त्या राष्ट्रपती आहेत, इंजिनियर आहेत. प्रगती मग या महापुरुषांमुळे आहे ना प्रगती. फक्त आणि बदल पडून राहिला. जसं मी पत्नीचं देहदान केलं, आईचं देहदान केलं, वडिलाचं नेत्रदान केलं, माझाही देहदानाचा फॉर्म भरला. मी रक्तदान, वृक्ष लावा, व्यसनमुक्ती, कमी खर्चात लग्न करा, फटाके फोडू नका. एका फटाक्यात एका गरीबाच्या लेकराले लेटर बुक वया घ्या, पण फटाके फोडू नका. वायरचा खर्च करू नका, पेशंटसाठी खर्च करा. हे म्हणण्याचा उद्देश आहे, आणि तेवढं परिवर्तन येऊन राहिलं. होत नाही असं म्हणू नका. आज अनेक लोकांनी, आता ज्ञानेश्वर दादा रक्षक, त्यांच्या वडिलांनी देहदान केलं, त्यांच्या आईचं देहदान झालं. अशा अनेक लोकांनी, नाही तर पहिले 10 लाख लोक मरत, एक बॉडी भेटायची. आता बॉड्या देऊन राहिले लोक. म्हणजे आपण असं समजूच नका की फरक नाही पडून राहिला.
फरक पडणार आहे. फक्त सांगणारानं बदल पाडावा. बरोबर. अरे राजकीय पोझिशन पाहतो आम्ही, अलग अलग पाठवून देतात जाती जातीत, आणि ते गलत बोलून. आणि शायन्या लोकांचे, विद्वान लोकांचे लेकर इकडे येत नाही. ते लंडन अमेरिका, त्याचे लेकर भारत देशात, आणि आपलं बियाणं झोपडपट्टीत, आणि आपल्याला ते बॉयक होतात. म्हणून माझी प्रार्थना आहे, युशियन चॅनलला तुम्ही माझी मुलाखत घेतली, तुमच्याद्वारे समाजापर्यंत मी पोहोचतो. मी धन्यवाद देतो तुम्हाला. अजून काही असेल तर फक्त माझी तरुणाला एकच प्रार्थना आहे, व्यसनमुक्त व्हा, समाजाकरता जगा. भगतसिंग, सुभाषचंद्र बोस, तुकडोजी महाराज, गाडगे बाबा, बाबासाहेबांनी स्वतःच्या संसाराची राखरांगोळी केली. तथागत बुद्धानं राज्य सोडलं. ज्योतिबानं स्वतःच्या सुखाचा विचार नाही केला. येशू ख्रिस्तानंही स्वतःच्या जीवनाचा खेळ ठोकले गेले. येशू ख्रिस्तच नाही, अनेक महापुरुष, महात्मा गांधीचा कमी त्याग आहे. त्यांची शेवटी हत्या पण झाली, आणि शेवटी हत्या झाली. म्हणून दुःख हे वाटते की मेल्यावरही मारता, जिवंतपणी तर मारता, पण मेल्यावरही मारता. म्हणजे त्या महापुरुषामध्ये काहीतरी क्वालिटी आहे गुरुजी, याकरिताच. आणि त्यांचा विचार अजूनपर्यंत जोमाने पोहोचत आहे. म्हणून महापुरुषांना मारलं, शरीराने मारलं, दाभोळकरांना मारलं, कलबुर्गींना मारलं, गौरी लंकेशांना मारलं, पण विचार मात्र ती लोक मारू शकत. म्हणूनच तुम्ही आम्ही जिवंत. निश्चित. म्हणून तुम्ही माझी मुलाखत घ्यायला आले, कारण तुम्ही जिवंत. दुसरा चॅनलवाला हे दाखवणार नाही. जे या विचाराची, फुले शाहू आंबेडकरांची नातं आहे ते दाखवतील. आज गुरुजी, एक शेवटचा आणि अति महत्वाचा प्रश्न. मध्यंतरी कोरोनाचा काळ आला होता. कोरोनाच्या काळामध्ये लोकांचा जनसंपर्क कमी झालेला होता. म्हणजे शासनानेच तसे निर्देश दिले होते संपूर्ण जगभरात. माणूस माणसाला विसरला होता गुरुजी त्यावेळेस. म्हणजे आई मृत पावली तरी मुलगा तिची मृत शरीर घ्यायला तयार नव्हता. पत्नी मरण पावली तरी नवरा मृत शरीर घ्यायला तयार नव्हता. त्यावेळेस हे जे संबंध, हा कोलाहल माजला होता एकंदरीत, त्याबद्दल तुम्ही काय सांगाल? कारण की महापुरुषांचा विचार एक वेगळाच. काय झालं, जसं माणसाले पेटवल्यानंतर, बाईले पेटवल्यानंतर तिचा मुलगा काही जरी आई आहे ते गेलेला आहे, असं कोरोनाचं असा भय निर्माण झाला की अंगाला हात लागला तो कोरोना होते. आपला मुलगा मुलगी, आपली आई बाबा इलेक्ट्रिक करंट शॉक नाही तर आपण धरू शकतो का? म्हणून त्याला टच करत नव्हते. म्हणजे तुकडोजी महाराज सांगायचे, कोणी कोणाचं नाही. म्हणून आपण अर्थदीपभाव हा तथागताचा संदेश आहे. तुझा जीव प्रिय तुझा जैसा तसा इतराचा नाही का. म्हणून तुकाराम महाराज, तथागत बुद्ध, तुकडोजी महाराज, तुझा जीव प्रिय तुझा जैसा तसा इतराचा नाही का. म्हणून तुम्ही स्वतःच तुमचे प्रकाश माना. कोणता महाराज नाही, वरचा नाही, खालचा नाही, इकडचा नाही, तिकडचा नाही, ते रुद्राक्ष नाही ना, कोणती कुछ भी नाही. नको तुमची पूजा, भक्तीचा पसारा. काय केलं होते याने ढोंग दतुरा. तुकड्या दास म्हणे देश उद्धारा, आळशी लोकांचा मज न लागू वारा. म्हणून तरुणांना माझी सूचना आहे, कष्ट केल्याशिवाय अन्न खाऊ नका. अग्नी भडकला युद्धाचा, तरुण सोनी रक्त न उचळे, नौजवान तुझं म्हणावं कशी. आता माझे मित्र आहेत, माझे गुरुबंधू संदीपपाल महाराज, रामपाल महाराज अमरावती जिल्ह्याचे, असे अनेक कीर्तनकार आहेत. उदयपाल महाराज, संगपाल, आकाश दवंडे, आपला पवन दवंडे इंजिनियर, आपला पंकज पाल महाराज बंजारा, गोरमाटी भाषेत कीर्तन करते. एका सूर्यवंशी देखील मला वाटतं नागपूरला राहतात. माझे गुरुबंधू तुषार सूर्यवंशी. म्हणून हे जे क्रांती करणारी मंडळी आहे, तुषार भाऊनं आपल्या आजोबाचं नेत्रदान केलं.
असे अनेक आहेत. प्रज्वल वानखडे, गोविंद पार, असे अनेक मित्रमंडळी आहे. अतिशय महत्वाची अशी माहिती दिली आहे गुरुजींनी की महापुरुषांचे विचारच या जगाला तारू शकतात. आणि जी सध्या जी धर्मांधता आहे, जो कोलाहल माजलेला आहे, त्या कोलाहलातून आणि धर्मांधतेतून जर आपल्याला निघायचं असेल तर महापुरुषांचे विचार हे नुसतं ऐकून नव्हे तर आत्मसात करून तुम्हाला काही गोष्टी कराव्या लागतील. आणि निश्चितच परिवर्तन हा समाजाचा नियम आहे, निसर्गाचा नियम आहे आणि ते परिवर्तन होत राहील. आज सोशल मीडिया, नंतर काहीतरी येईल, नंतर AI टेक्नॉलॉजी येईल, पण याचा वापर योग्य कसा करायचा हे एकंदरीत मानवावर आहे. गुरुजींनी सांगितलं की तुमच्याकडे इकडचा येणार नाही, तिकडचा येणार नाही, वरचा येणार नाही, खालचा येणार नाही, तुमचा उद्धार तुम्हीच करू शकता. तथागत बुद्ध देखील सांगतात अत्तदीप भव, स्वयंप्रकाशित व्हा. आणि हाच विचार जनसामान्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी गुरुजी आज नागपुरात आलेले आहेत आणि ते आपल्या प्रबोधनाच्या माध्यमातून जनमानसांपर्यंत विचार पोहोचवत असतात. ही एक जमेची बाजू आहे. तुम्ही पाहत राहा UCN बुद्धा आजच्या करता फक्त इतकंच. जय भीम.